करुणाकरा दयाळा गोमता अनुग्रह लादलो पावन झालो किंवा पवन झालो चराचरी प्रस्तुत कृष्णानगर रहिवाशांच्या विद्यमाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सर्व सप्ताह कमिटीच्या प्रेमास्तव तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव तुमची सेवा करण्याची संधी सप्ताह कमिटीच्या मंडळींनी प्राप्त करून दिल्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार। आणि त्यात सेवेकरता निवडलेला तो अभंग आहे। जुन्नर तालुक्याचं आराध्य दैवत बाबाजी चैतन्य भगवान यांचे एकनिष्ठ शिष्य वैराग्याचे मेरुबणी भागवत धर्माचे कळस जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग। या 4 चरणाच्या अभंगामध्ये मनुष्य जातीला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उद्देशून पारमार्थिक क्षेत्रामध्ये पादक्रमण करणाऱ्या प्रत्येक भाविकाला उद्देशून मार्ग पादक्रमण करणारे जे भाविक आहेत त्यांनी कोणता मार्ग पादक्रमण करावा हा सांगणारा अभंग आहे। विठाला स्वतः काय केलं आणि दुसऱ्याने काय करावं त्याचा परिणाम काय होईल त्याचं फळ काय होईल हे सांगणारा अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात आम्ही काय केलं बळीयांचे अंकित आम्ही बळीयांच्या अंकित राहिलो। काय झालं तुकोबाराय तुम्हाला त्याच्यामुळे आम्ही झालो बळीवंत आम्ही त्याच्यामुळं बळीवंत झालो। काय करावं लागेल त्याला म्हणले संसारावर जरा लात मारावी लागेल। लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मारू। आणि आपल्या शरीरात असलेल्या ज्या 6 उर्मी आहेत या 6 उर्मीवरती मार करावा लागेल। म्हणजे काय करावं लागतील त्या कह्यात ठेवावं लागतील। विठाला विठाला आणखी काय जन तन धन केले त्रणाही समान जास्त लक्ष दिलं नाही। मग जन तन आणि धन शरीर तन म्हणजे शरीर बर जनाला शरीराला आणि धनाला तृणासारखं तृण कसं असतं म्हणजे वाळलेलं तृण हे हलकं झाल्याशिवाय राहत हलकं होतं फलकटासारखं। तुकोबाराय म्हणतात आम्ही फलकट हा संसार येथे सार भगवंत। इथं फलकट संसार आहे ना या फलकटासारखा संसार समजला महाराज त्याच्यामुळे आम्हाला सार जे आहे ते प्राप्त झालं। विठाला विठाला हो म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला पारमार्थिक क्षेत्रामध्ये पादक्रमण प्रत्येक करणाऱ्या प्रत्येक जीवाला बळ प्राप्त झालं पाहिजे। कशाचं बळ जे कर्म आपण करतोय पारमार्थिक कर्म त्या पारमार्थिक कर्माचं बळ आपल्याला मिळालं पाहिजे। जर ते बळ मिळालं नाही तर केलेलं कर्म निष्फळ झाल्याशिवाय राहणार नाही। विठाला विठाला गायकांची आवाज काय सुधरत नाहीत मायकांची टाळ तरी लेवलला धरा। विठाला म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भक्तीतली शक्ती मिळाली पाहिजे। भक्ती करणारी खूप आहे पाहे पा मनुष्य जाती सकळ स्वभावताची भजनशी झाले असे केवळ माझे ठाई परी ज्ञानेविन नासले बुद्धी भेदाशी आले कल्पून हे ते कल्पू लागले अनेकत्व। त्याच्यामुळं
अनेकत्वाचा विचार केल्यामुळं आपल्याला बल प्राप्त होत नाही. आपली भक्ती निष्फळतेला जाते. महाराज, भक्तीची शक्ती फार मोठी आहे, ते सांगण्याचा प्रयत्न तुकोबाराय करतात त्याच्यामध्ये. विठाला पण भक्तीची शक्ती तुम्हाला कधी प्राप्त होईल? तुकोबाराय म्हणतात त्याच्यासाठी तुम्ही ज्याला शरण गेला ना, ज्या व्यक्तीला तुम्ही शरण गेला, व्यक्ती म्हणून पाहू नका त्याच्याकडे. समज, मग ज्या व्यक्तीला तुम्ही शरण गेला, ज्यांना गुरुस्थानी मानलं, त्या महात्म्याला, त्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून न पाहता एक विभूती म्हणून पाहावं किंवा देव म्हणून पाहावं. विठाला विठाला. कारण ज्ञानेश्वर भगवंताच्या मतानुसार गुरु हा कसा आहे? गुरु हा संत कोळीतारा, ज्ञानोबाच्या मतानुसार जर परमार्थ केला तर माऊली ज्ञानोबाला सांगते, गुरुने दाविलेल्या वाटा, गुरुने दाखवलेल्या वाटेने जर भाविक गेला, जर वारकरी गेला, येवोनी विवेक तीर्थ तटा, पुढे येईल तो विवेकाच्या तीर्थावर पोहोचेल. महाराज, भूतलावर कुठेही जरी हिंडलो ना तरी तुम्हाला तीर्थ लागेल तेवढी भेटतील, पण विवेकाचं तीर्थ मात्र साधूच्या जवळ आहे. विठाला विठाला. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे. संताच्या जवळ विवेक आहे बरं का, आणि विवेक जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत हे ज्ञान आपल्याला फल देत नाही. महाराज, मिळालेलं. विठाला विठाला. हा विवेक उत्पन्न होतो विचाराच्या अंती. बरीच मंडळी विचारापर्यंत जातात. काहींचे विचार देखील सद्विचार असतात, काहींचे विचार देखील चांगले नसतात, कुविचारी मंडळी असतात काही. सत्सद विचार सहजासहजी कोणी करत नाही. दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आपलं व्हावं असं कोणाला वाटत? दुसऱ्याचं वाटुळं झालं ना, त्या वाटुळ्यात आपलं चांगलं व्हावं. विठाला सद्विचार अति महत्वाचा आहे, सत्सद विचार अति महत्वाचा आहे. ज्याच्याजवळ असा सत्सद विचार आहे तो दुसऱ्याचं कल्याण प्रथमता जाणतो. साधू महात्मे जन्माला आले, आमचे जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले, ज्यांच्या भूमीनं हे, ज्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पवित्र झाली, पावन झाली. महाराज, ते तुकोबाराय म्हणतात, जगाच्या कल्याण संताची, जगाच्या कल्याण
महात्मे अवतीर्ण झाले. स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही. प्रपंच तोपर्यंत ही भक्ती फळाला येत नाही. महाराज तुकोबाराय स्वतः सांगतात, माझ्या अंगामध्ये पूर्ण रंग भरला. रंगाला हे रंगी तुकोबाराय विठ्ठल स्वरूप झाले महाराज रंगात. रंग भरणं अति महत्वाचं आहे. जोपर्यंत रंग कधी भरत, अंकित असल्याशिवाय भरत. आपल्याला अंकित राहायचं आवडत. स्त्रियांना देखील आवडतं का पुरुषाच्या अंकित राहावं म्हणून. जे वर म्हणजे पतीला वरतात, त्याच्या पाठीमाग घरात येतात, त्यांना तरी वाटतं का आपल्या पतीच्या आपण अंकित राहावं. तिथंच डोसा असतो घरी. पुढं माहेरी हेमा कवडी कवडी संसार करावा, पण नवरा ताब्यात. नवऱ्याला मोकळं सोडायचा नाही. विठाला अंकित राहणं आवडत नाही. परमात्मा क्षेत्रामध्ये जोपर्यंत हा जीव साधूच्या अंकित राहत नाही, तोपर्यंत केलेली भक्ती त्याला फळाला येत नाही. बरं, म्हणून पहिल्या नंबरला साधूच्या अंकित जो जीव आहे, जो साधूच्या मतानुसार वाटचाल जीवनाची करतो, त्याचं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. पण आपण अंकित राहत नाही. महाराज जरा बारकाईने विचार केला तर कृष्ण भगवंत सांगतो, अरे अर्जुना, एवढा मोठा समुद्र आहे तरी ती समुद्र त्याची रेखा ओलांडत, पर्वत बैसका सोडत, वारा पळभर उगा राहत नाही. सर्व आज्ञा कोणाची आहे? कारण मराठी जरा सांगितलं बरं वाटेल जरा समाजात. कारण माझ्या माऊलीने एवढा प्रयत्न केला, संस्कृताच्या उकलोनी गाठी केली शे मराठी गीता देवी. माऊली ज्ञानोबरायांचा अवतारच आहे. कशासाठी? संस्कृतातलं गुह्य माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी प्राकृतात केलं, सर्व समाजाला, सर्वसामान्य समाजाला समजावं म्हणून. विठाला कृष्ण भगवंत सांगतो, एवढी पंचमहाभूत आहे की पंचमहाभूत देखील माझ्या आज्ञेशिवाय राहत नाही. माझ्या आज्ञेच्या पुढे उल्लंघन करत
नाही. तुझी सत्य नाही वेदाची बोल